हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर हा व्लॉग आहे अनुप्रीताच्या लग्नाचा. म्हणजे की तुम्ही मागचा व्लॉग वैदिक विवाहाचा बघितला, तर हा व्लॉग आहे संध्याकाळच्या लग्नाचा. तर इकडे नवरी नवरदेवाची मस्तपैकी नाचणं चालू होतं. तर नवरदेवाची मिरवणूक होती आणि आम्ही रस्त्याने जातच होतो. तर मला नवरी आणि नवरदेव दोघंही दिसले नाचताना मस्तपैकी. तर म्हटलं चला यांचा थोडासा व्हिडिओ घेऊ. तर खूप छान असे नाचते आपले नवरी नवरदेव, बघू शकताय तुम्ही. खूप मस्त दिसतं आणि त्यांचं लुकही खूप छान आहे. तर पुढे लग्नामध्ये खूप छान अशी त्यांची एंट्री वगैरे झालेली आहे. अनुप्रीताची बिदाई आहे. सो आपला व्लॉग पूर्ण नक्की बघा. तर आम्ही आता आलोय लॉन्समध्ये आणि नवरी नवरदेव थोडाच वेळात येत आहे. बघू शकताय बाहेरचे डेकोरेशन पण खूप छान असं केलेलं आहे. सो आता आपण मध्ये जाऊ. इकडे सगळे मामान ते स्वागतासाठी उभे राहिलेले आहे. तर इकडे तुम्ही बघू शकताय खूप छान असं स्टेजवरती डेकोरेशन केलेलं आहे. ऑर्केस्ट्रावाले सुद्धा होते, छान छान त्यांचे गाणे वगैरे चालू होते. बाकीचे सगळे पाहुणे मंडळी बसलेले होते आणि डेकोरेशन एकदम छान असं केलेलं होतं. बघू शकताय तुम्ही, खूप मस्त असं केलेलं होतं. आणि एका बाजूला स्क्रीन पण लावलेली होती, स्क्रीनवर फोटो वगैरे दाखवत होते. आणि मामी सुद्धा आलाय आणि खूप छान असा मेकअप केलाय, सिंपल सोबर. साडी तर एकदम मस्त आहे त्यांची. आणि इकडे नवरीच्या सगळ्या आत्या नवरदेवाचा घोडा ओवाळण्यासाठी उभ्या राहिलेल्या आहे. मस्तपैकी औक्षण करण्यासाठी ताट घेतलंय आणि गोडमध्ये गुलाबजाम घेतले. तर ह्या सगळ्या नवरीच्या आत्याबाई आहेत आणि मस्तपैकी सगळ्या रेडी आहेत. सगळ्या मस्तपैकी रेडी झालेल्या आहे आणि आता त्यांना घोडा वगैरे ओवाळायचा आहे. इकडे सगळ्या नवरीच्या आत्या उभ्या राहिल्या आहे घोडा ओवाळण्यासाठी. तर नवरदेव गेटवर आल्याच्या नंतर मग नवरीची आत्या नवरदेवाचा घोडा वगैरे ओवाळते. त्यानंतर मग नवरदेव आत्याबाईंसाठी छान असं गिफ्ट देतो, म्हणजे की साडी वगैरे जे काही असतं ते. आणि आत्याने जी फुईचिराची वस्तू घेतलेली असते ती आत्या नवरदेवाला देते. तर असा हा एक छोटासा प्रोग्राम असतो नवरदेव गेटवरती आल्याच्या नंतर. तर तेच इकडे चालू होतं. आई मावशीन त्या सगळ्याजणी घोडा ओवाळण्यासाठी इकडे उभ्या होत्या. नवरी नवरदेवाची एंट्री होतच होती. तर तोपर्यंत इकडे तुम्ही बघताय की सगळ्या नवरीच्या आया, म्हणजेच की वरमाया म्हणतो आपण त्यांना, नवरीची आई काकू वगैरे सगळ्या जणी बसलेल्या होत्या आणि त्यांच्या ओट्या वगैरे भरत होते इकडे.
त्यानंतर मग इकडे नवरी नवरदेवाची खूप छान अशी आणि काहीतरी आगळी वेगळी एंट्री होत होती, तीही तुम्हाला बघायला भेटते व्हिडिओमधनं. बघितलं तुम्ही किती छान अशी एंट्री झाली. त्याच्यानंतर मग लग्न रागाला सुरुवात झाली, म्हणजे मंगलाष्टका वगैरे चालू झाल्या. गणपती कुर्यात् सदा मंगलम मधुर्यो शुभम मधु सुमुहूर्ता साभूदान निस्थिर कर्मयोग प्ला बाबांधवे राष्ट्रधुरी अनेक चित्त सावन. आलेल्या पाहुण्यांना नम्र विनंती आहे, कोणीही जेवण गेल्याशिवाय जाऊ नये. आलेल्या पाहुण्यांना नम्र विनंती. लग्न वगैरे लागलं. त्याच्यानंतर मग आम्ही छान असं जेवण वगैरे करायला गेलो. जेवण पण खूप छान असं होतं, तुम्ही बघू शकता इकडे. तर चला, खूप छान असं लग्न झालं आणि आत्ताच आमचं जेवण झालं. जेवण मस्त होतं ना. इकडे आपले नवरी नवरदेव मस्त बसले. थकले का? थकलेले वाटतंय. आणि लोक तर खूपच छान आहे दोघांचा पण. दोघांचंही खूप खूप अभिनंदन. हॅपी मॅरिड लाईफ. हा, उखाणा तर झालाच पाहिजे. नाही नाही, लगेच 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 झाला पाहिजे. शांत आहे तर बोल. तोपर्यंत तुम्ही आठवून ठेवा. महादेवाच्या पिंडीवर बैल वाहते वाकून, यशरावांचं नाव घेते तुमचं सगळ्यांचा मान राखून. अरे वा, जाऊ द्या. आता तुम्ही आठवलं मला. तुमचा झालाच पाहिजे. भाजीत भाजी मेथीची, अनुप्रीता माझ्या प्रीतीची. सगळं हा चुका नाही. त्यानंतर मग इकडे सगळेजण जेवण करत होते. तर म्हणजेच की विहिणींपुढे दिवे लावायचे असतात. म्हणजेच मुलाचे आई काकू वगैरे सगळे जे बसतात ना, तर त्यांच्या पुढे दिवे वगैरे लावायचे असतात. मुलीच्या आई काकून त्यांनी, आणि त्यांना घास भरवायचा असतो, म्हणजे जेव घालायचं असतं. तर तेच इकडे चालू होतं त्यांचं. तर इकडे या आईन त्या पण एकमेकींना घास वगैरे भरवत होत्या. सगळ्या भाऊजा या नंदा एकमेकींना घास वगैरे भरवत होत्या. तीच इकडे सगळ्यांची मजा मस्ती चालू होती.
तर चला सगळ्यांचे जेवण वगैरे करून झाले. त्याच्यानंतर मग इकडे देव नाचवण्याचा प्रोग्राम होता. मोस्ट ऑफ वैदिक पूजा तर सकाळी आवरलेली होती, त्याच्यामुळे संध्याकाळी जास्त काही पूजा वगैरे नव्हती. फक्त झालझेंडा जे काही मानाच्या 2-3 प्रोसेस असतात तेच फक्त करायचं होतं. तर इकडे देव वगैरे नाचवायचं, रुखवत नाचवायचं तेच इकडे चालू होतं. त्यानंतर मग इकडे नवरी नवरदेव सुद्धा आले होते. नवरीला देव वगैरे नाचवायचे असतात. त्याच्यानंतर मग नवरी नवरदेवाला नवरीचे भाऊ वगैरे म्हणा किंवा काका वगैरे तर ते खांद्यावर घेऊन नाचवतात. तर तेच इकडे चालू होतं बघू शकता. आणि आपले नवरी नवरदेव सुद्धा एकदम जोशमध्ये नाचतायत. देव वगैरे नाचून झाले आणि बाकीच्या ज्या उरलेल्या काही विधी बाकी होत्या म्हणजे की मानपानाचं जे काय असतं तर ते सगळं करून झालेलं होतं. आणि त्यानंतर आता लास्ट मुवमेंट होती ती म्हणजे बिदाईची. तर अनु खूप इमोशनल होती. तर आता प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा क्षण खूपच असा भावूक असतो आणि प्रत्येक मुलीच्या म्हणण्यापेक्षा प्रत्येक मुलीच्या आईवडिलांच्या, काका काकू, मामा मामी, भाऊ बहीण जे कोणी असेल त्यांच्या प्रत्येक आयुष्यात हा क्षण एकदम भावूकच असतो. कारण की आपली लाडकी लेक ही सासरी जाणार असते. त्यानंतर मग सगळ्यांनी नवरी नवरदेवाचे पाय वगैरे धुतले आणि तर मग नवरी नवरदेव मस्तपैकी गेले त्यांच्या घरी. तर त्यांच्या नवीन आयुष्याला खूप खूप शुभेच्छा. तर असे झाले अनुप्रीताचे लग्न. तुम्हाला मी व्हिडिओमधून सगळं काही शेअर केलं. सो आता इथेच व्हिडिओ संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.